सर असं म्हटलं आता की म्हणजे सचिन तेंडुलकरही बनू शकतो मुलगा, तर मग त्या स्त्रीने त्या पिरियडमध्ये काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी केल्या पाहिजेत का, असं काही आहे का ऍक्च्युली? हो, निश्चित आहे. कारण बाय बर्थ क्वालिटीज म्हटले जातात. बाय बर्थ इंटेलिजंट अँड अक्वायर्ड इंटेलिजंट. सो बाय बर्थ इंटेलिजन्स जे आहेत, सो जन्मजातच मला ज्या गावाला जायचं नाही त्या गाडीत मी बसणार नाही, आपण म्हणतो ना. सो मला समजा जर एखादा कपल असेल, म्हणजे आपण त्याला कार्यशाळेत जेव्हा येतात तेव्हा पर्पज फाइंडिंग म्हणतो. सो बाळाच्या जन्मासाठीचं रिझन फाइंड आउट करायला लावलं जातं आणि ते रिझन जर पकडलं आणि त्या दृष्टीने जर त्या 9 महिन्यांमध्ये प्रवास ऍक्टिव्हिटीज केल्या तर त्याचा तसा खूप चांगला इम्पॅक्ट त्या बाळावरती झालेला बघायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपण इथे घेऊ शकतो. जन्माला यायच्याच आधी पती पत्नींना माहिती होतं, म्हणजे शहाजीराजे आणि जिजाऊ साहेबांना माहिती होते की बाळ का हवंय. हे हिंदवी स्वराज्यासाठी बाळ हवंय. बाळ कशासाठी येते तर हिंदवी स्वराज्य निर्माण करायला येतं. सो पर्पज क्लिअर होता. सो हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या ज्या गुण, क्वालिटी आणि कपॅसिटीची गरज आहे त्याचं नियोजन केलं गेलं किंवा किंबहुना त्याच गोष्टी आईनं 9 महिन्यांमध्ये केल्या. जिजामातांनी केल्या. मातांनी स्वतः त्या प्रेग्नन्सीच्या काळामध्ये प्रेग्नेंट असताना घुडसवारी केली, तलवारबाजी केली, या सगळ्या गोष्टी केल्या का तर त्या गर्भातल्या बाळाला त्याचं प्रशिक्षण मिळावं, बाळ सुद्धा तसं बनावं. सो आईच्या भावनांच्या माध्यमातून बाळापर्यंत त्या सगळ्या गोष्टी पोहोचत होत्या. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.